मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकातील शाहिस्तेखानाची फजिती या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ. शाहिस्तेखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला। पर्याय: पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी। उत्तर: पुरंदर। आ. शाहिस्तेखानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला। पर्याय: शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर। उत्तर: लाल महालात। ई. औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी टिंबटिंबमध्ये केली। पर्याय: आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये। उत्तर: बंगालमध्ये। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. शाहिस्तेखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर: शाहिस्तेखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला। आ. शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर: शाहिस्तेखानाचे सैन्य मराठ्यांच्या गनिमी हैराण झाले। ई. शाहिस्तेखानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर: आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवबाजी कापून नेईल अशी शाहिस्तेखानाला भीती वाटू लागली। प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। अ. औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला। उत्तर: आदिलशहाची तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले। शिवरायांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या, त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला। आ. शाहिस्तेखान खिडकीवाटे पळू लागला। उत्तर: लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। त्यांनी उपसलेली शमशेर पाहून शाहिस्तेखान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला। प्रश्न क्रमांक 4, घटना कालानुक्रमे लावा। अ. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। आ. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला। ई. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला। ई. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली। उत्तर: अ. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला। आ. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला। ई. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली। ई. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। मुलांनो, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि असेच नवीन एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।